राम जन्मभूमी आंदोलनामध्ये 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केला गेला आणि त्या दिवशी बाबरी ढाच्याच्या मधल्या सर्वात उंच घुमटावरती चढून भगवा झेंडा फडकवणाऱ्या कारसेवकाचा फोटो प्रत्येकाने पाहिला असेल। मात्र ते कारसेवक कोण होते हे आजवर मोजक्या व्यक्तींनाच त्याची कल्पना होती। त्यांचे नाव प्रसाद थापा। ते अवघ्या 18 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। आता ते वयाच्या 50शीत पोहोचलेत आणि ते स्वतःहून सर्वांच्या समोर आले। एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना प्रसाद थापा यांनी त्या दिवशीचा संपूर्ण प्रसंग कथन केला। 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येमध्ये कारसेवा झालेली होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी जो बाबरी ढाचा होता तो ध्वस्त करण्यात आलेला होता। हजारोंच्या लाखोंच्या संख्येने देशभरातून महाराष्ट्रातून कारसेवक जे आहेत ते अयोध्येला गेलेले होते। एक फोटो आपण तेव्हाचा नेहमीच पाहतो। त्या फोटोमध्ये तो जो ढाचा होता त्याच्या मुख्य घुमटावर काही तरुण उभे आहेत आणि त्यापैकी एक तरुण म्हणजे प्रसाद थापा। प्रसाद थापा नागपूरचे आहेत आणि जेव्हा कारसेवा झालेली होती तेव्हा ते अवघ्या 18 वर्षाचे होते आणि अयोध्येमध्ये घुमटावर पोहोचणाऱ्या काही मोजक्या तरुणांपैकी ते एक होते। आपण त्यांनाच विचारूया त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं। प्रसादजी, मुख्य घुमटापर्यंत तुम्ही पोहोचले असा तुमचा दावा आहे। कसं काय तुम्ही तिथे पोहोचले होते? कारण हजारो कारसेवक असताना अवघ्या 18 वर्षाचा एक तरुण तिथे कसं पोहोचला होता? कसं खूप तरुण होतो तेव्हा आम्ही आणि दिनांक 1ला आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो। 1 ते 5 जे आम्ही अयोध्येचं भ्रमण केलं त्या भ्रमणात आम्हाला संपूर्णपैकी 1990ला जी घटना झाली होती त्याच्यामुळे असं वाटलं की कारसेवा व्हायला पाहिजे। मग दिनांक 6ला पूर्ण अयोध्या राममय झालं होतं। 2.5 लाखपर्यंत कारसेवक पूर्ण भारतामधून आले होते, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक स्टेटमधनं, प्रत्येक जिल्ह्यामधनं। आणि 12:30च्या दरम्यान 12:45ला ते कारसेवा होईल असं डिक्लेअर होतं। तितक्या मॉबमध्ये इतकं राममय झालं होतं, पूर्ण भगव्यावर झालं होतं अयोध्या। पण 11:30 वाजता सगळे कार्यकर्ता जे सारे कारसेवक त्या घुमटकडे जात होते, ढाच्याकडे कारसेवा करायला। मग मी निघालो। तारेचं कुंपण होतं खूप मोठं, मिलिटरी तार असते ती 15 फुटाची, त्याला कसे पण 2 बल्ल्या लावून पार केलं। CRPF जवान होते, त्यांनी लाठीचार्ज केला, पण मॉब इतका होता की लोकांनी लाठ्या खाल्ल्या तरी कारसेवाला निघाले पुढे। माझं असं आहे की मी झाडावर चढतो, तिथे झाड होतं लागून, त्या झाडा थ्रू मी लवकर वरती पोहोचलो, मधल्या ढाच्यावर पोहोचू शकलो। कारण बाजूच्या तो लहान ढाच्यावरती लोक पोहोचले होते, पण मधल्या ढाच्यावर कोणी पोहोचलं होतं। मी त्या झाडाच्या थ्रू वरती गेलो आणि त्या मधल्या घुमटात चढलो, आपला भगवा झेंडा फडकवला। चढताबरोबर तिथे त्याच्यात एक रॉड होती, त्याला एक आपला फ्लॅग जो असतो त्याला बांधलं होतं, त्या तारेने मी उघडलं, त्याच्याने खालून एक झेंडा आला भगवा, तो फरवला। आणि एवढंच होतं की पुढे जर भीती थोडी होती, पण तेव्हा तितका मॉब होता त्याच्यात ते भीती चालली गेली। फायरिंग आली असते तर कोठारी बंधूंसारखे आम्ही शहीद झालो असतो, पण फायरिंग झाली नाही आणि जोश एवढा होता की त्या भीती नव्हती वाटत। किती वेळ तुम्ही त्या मधल्या मुख्य घुमटावर होत्या आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं? कमीत कमी 15 ते 20 मिनटं मी होतो। त्याच्यानंतर तिकडनं जे वरिष्ठ नेता भाषण देत होते, माझ्या मताने आचार्य धर्मजी होते। आवाज आला की वरती जे कारसेवक चढले आहे ते खालती या, कारण की खालूनही कारसेवा सुरू होती। जेणेकरून खालून जर कारसेवा झाली वरतून तर घुमट पडून खालती दबू शकतो आम्ही, म्हणून त्यांनी तिकडनं आम्हाला आवाहन करत होते की वरती जितके कारसेवक चढले आहेत घुमटवरती त्यांनी ताबडतोब खालती यावं, कारण खालीही प्रचंड मात्रात कारसेवा सुरू होती। मग आम्ही खाली आलो। खाली आल्यावर नेमकं काय झालं? जे तुम्ही त्या तरुण वयातले होते, अगदी 18 वर्षाचे होते, बाकी लोकांनी कसं रिस्पॉन्स दिला? वरती चढल्याबरोबर ऑटोमॅटिक छन्नी हतोडी एक टिकास येत होती, तर मी हतोडा घेतला। हतोड्यानंतर वरचा तो घुमटचं सिमेंटचा तोडलं, त्याचे काही ते माझ्या खिशात ठेवले, म्हटलं ठेवतो म्हणून एक असं ऐतिहासिक झालं म्हणून आपल्या घरी ठेवतो, हिस्टॉरिकल आहे म्हणून। पण खालती आल्यावर मला 1 तास खालती मला उतरू दिले आणि पब्लिकने डोक्यावरतीच फिरवलं, श्रीराम जयराम करता मग खालती आपले जितके पण नागपूरचे होते, आई काकू बहिणी, ते म्हणे मला दे मी ठेवते म्हटलं। मग ते सगळं त्यांना दिलं, त्या तोडलेल्या सामग्री जे होत्या। बस खूप
आता असं अभिमान वाटतो की एक काम आपल्या जीवनात काहीतरी चांगलं झालं आहे. संध्याकाळ नंतर अयोध्येतून बाहेर कसे निघाले आणि नागपूरपर्यंतचा प्रवास कसा राहिला? किती दिवस गायब बेपत्ता राहावं लागलं? हा, दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो, कारण की ताबडतोब ठाणे उच्च जेथे कार्य झाली होती, बाकीचे सगळे शासकीय कामं सुरू झाले होते. आल्याबरोबर नागपुरात पश्चिम नागपुरात सत्कार झाले. माझा सत्कार होता 7 तारखेच्या पेपरवर माझा फोटो छापला होता. प्रत्येक वृत्तपत्रावर माझा फ्रंट पेजमध्ये माझाच फोटो आलेला आहे. त्याच्यामुळे मला उषाताईंनी म्हटलं की प्रसाद म्हणे अंडरग्राऊंड व्हायला, तू आता बाहेर नको फिरू म्हणे. मग वसंतीताई खाडक्कर म्हणून आहे, त्यांच्याकडे मी 3 महिने अंडरग्राऊंड होतो. आणि उषाताई शास्त्रज्ञ त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे मी अंडरग्राऊंड राहिलो. मग नंतर जसं सामान्य झालं, फोटो तर इकडे नागपुरात आलो होतो, पण फैजाबाद जेलमध्ये फोटो बघून ते क्लिपिंग बघून आत करत होते, त्या भीतीने मी 3 महिने अंडरग्राऊंड होतो. जेव्हा सामान्य झालं मग तेव्हा मी बाहेर आलो. नंतरही बरेच दिवस तो खटला चालत होता, मनामध्ये भीती असायची? हां, जोपर्यंत खटला सुरू होता मी कोणाला सांगितलं नव्हतं. आपले जिथे लोक जितके गेले होते नागपूरचे, जितके त्यांनाच माहीत होतं, बाकी कधी कोणाला मी सांगितलं नाही. कारण की असं आहे, कोणा तो चांगलं आपल्या लोकांना चांगलं, पण इतर आपले जे भाऊबंद असतात त्यांना वाईटही वाटू शकतं, म्हणून कोणाला मी सांगितलं नाही. तुमच्या सहकाऱ्यांना माहिती होतं फक्त? हां, आमचे जितके मित्रमंडळी नागपुरात जे काही गुट गेलो होता पश्चिम नागपूर, सगळ्यांना माहीत आहे. त्या दिवशी जे काही तुम्ही केलं, कारसेवा केली, त्या दिवशी कधी विचार केला होता की असा राम मंदिर जो आहे तो प्रत्यक्षात आणि खास करून सनदशीर मार्गाने न्यायालयाच्या निर्णयातून अशा पद्धतीने राम मंदिर होऊ शकेल? हां, ते आम्हाला माहिती आहे की रात्रीच्या 12 वाजता जेव्हा खोदलं होतं त्याच्यातनं जितके आपले जे मूर्त्या होत्या, पादुका होत्या, छत्रछाया होत्या, ते सगळे निघत होते. ते आर्कोलॉजी तर डिक्लेअर केलं की मंदिरच होतं म्हणून आम्हाला ते माहिती होतं. पण वेळ खूप जास्त लागला. इतका वेळ नव्हतं लागायला पाहिजे. ठीक आहे, तरी जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात. आज कसं वाटतंय राम मंदिर जेव्हा प्रत्यक्षात समोर आकारास येतं? खूप अभिमान वाटतो, खूपच चांगलं वाटतं, गौरव वाटतं. आपल्या धर्मासाठी, हिंदुत्वासाठी, रामासाठी काही करू शकलो हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. मला 1992ला अयोध्येत गेले होते, त्याच्यानंतर आजवर अयोध्येत गेले आहात का? आणि आता राम मंदिर झाल्यानंतर दर्शनाला केव्हा जात आहे? मी जाईल, असं जाण्याची खूप इच्छा आहे. आम्ही ते मित्रमंडळी सुरू आहे. काही लोकांचं म्हणणं की सावकाश जाऊ, पहिले होऊ द्या सगळं काही विधिविधान जे आहे ते बनल्यावर आम्ही जाऊ सगळे ग्रुप म्हणून. तर हे आहेत प्रसाद थापा. 18 वर्षाचे 1992ला ते होते आणि मुख्य घुमटावर जे काही तरुण चढले होते त्यापैकी ते एक होते. तेव्हाचा दिवस आज आठवून ते म्हणतायत की स्वप्न जो आहे तो राम मंदिराचा तो पूर्ण होत आहे आणि लवकरच जेव्हा थोडी गर्दी कमी व्हायला लागेल तेव्हा अयोध्येत जाऊन ते पुन्हा श्रीरामाचं दर्शन घेणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.